टीम साठी झाला का यावेळेस आपण पाहतो फटका गौरवच्या बॅट मधून जबरदस्त पाहायला मिळतोय. एका धावानं सिंगल जशी रोटेट झाली, स्ट्राईक मिळाली गौरवला, फायदा उचलला पुरेपूर. 4 धावा ठोकतायत. 53 धावासंख्येचा वाढ जर का कंप्लीट करायचा असेल तर अशा प्रकारची फलंदाजी कॅप्टनला अपेक्षित आहे. आणि तीच फटकेबाजी आपण गौरवच्या बॅटमधून पाहतोय. सेकंड बॉलवरती जबरदस्त प्रहार. 4 धाव्याचा टोटल 5च्या आकड्यावर 5 धावा धावफलकावरती. तिसरा बॉल अतिशय वेगानं यस लाईगेस्ट मिस होत असताना बाळाला मिळाले. राहुल यावेळेस थोडीशी चुकीची गोलंदाजी करतायत. वाईट बॉल अतिरिक्त धाब्याचा भरणा. एका धाब्यानं टोटल थोडी पुढे सरसावत असताना 6 या आकड्यावर. यावेळेस गौरवच्या बॅट मधून डेंजर झोन कडे ट्रॅव्हल होत असताना चेंडू बहायला मिळतो सीमा रेषा पलीकडे. यस 4 धावा येतील. चौकार अर्जित करतायत. षटकार आल्यानंतर आपण आणखी एक दर्जेदार चौकार पाहतो त्यांच्या बॅट मधून. चार धावा आल्यात माफ करा. टोटल जाऊन पोहोचली आहे 4च्या मदतीनं 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या कन्वर्ट झाली आहे. 10 आकडा आता धावफलकावरती लागला. टोटल 3 चेंडूंचा खेळ आपण पाहतो इथवर समाप्त झालाय. 2 चौकार नक्कीच पाहायला मिळाले. राहुल गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसामध्ये सातत्यानं खूप चांगली गोलंदाजी, परंतु या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 4था बॉल खोलवर टप्प्याचा समोर इथे चुकी पाहायला मिळते. एक सिंगल नक्कीच मिळेल. आता एका सिंगलनं स्ट्राईक रोटेट होईल. वैयक्तिक 3 चेंडू 9 वरती खेळतो आता गौरव. आता संदीप महेशच्या वाट्याला 11 धावा आता धावफलकावर. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. कोलिवली गावातील सर्वच खेळाडू खूप चांगल्या पद्धतीनं खेळी साकारत असताना पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट. वेगवान प्रहार करण्याचा प्रयत्न महेशचा तितपत चांगला पाहायला मिळत नाही. विचार करायला गेला थोडासा अगदी डाऊनफॉलला सध्या पाहायला मिळतो महेश. तितपत चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सातत्यानं कोलिवली टीमसाठी ज्यावेळेस गावच्या टीमसाठी प्रयत्न करतो ना, अगदी बहारदार पारी बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु तितपत चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. टोटल 12 या आकड्यावर. यावेळेस अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय. यस षटक संपल्याचा इशारा येईल. एका षटकांती टोटल जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अठरा चेंडू अजूनही विजयासाठी. टोटल 42 धावसंख्येची गरज. यानंतरची सेकंड सेमीफायनल 4वे अँड ध्रुव 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल SK वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच या. येणाऱ्या 18 चेंडूवरती बनवायच्या टोटल 42. आता गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसामध्ये ज्यानं खूप चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग असो गोलंदाजी असो सातत्यानं आपल्या टीमसाठी लकी प्लेयर ठरलाय तो हितेश. आता पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येईल आणि समोर त्याच्या अगेन्स्ट उभा ठाकलाय तो गौरव. त्यानं देखील श्रीलबन टीमसाठी खूप चांगली खेळली आजच्या दिवसामध्ये. एक मॅन ऑफ द मॅच देखील त्याच्या नावावरती आहे. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. यस पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. जमिनी समांतर हात करत असताना सांगतायत एक अतिरिक्त धाबेचा भरणा धावफलकावरती केला जाईल. तदनंतर
कोळिवली गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण जर का उपस्थित असाल तर नक्कीच आदरानं या मुख्य व्यासपीठावरती येऊन असेल असतावा. धमाका यावेळेस गौरवच्या बॅटमधून अगदी टेपावरती फेकून दिला. दर्जेदार युजर हँडसम षटकार. अक्षर रिप्ले मध्ये पाहू शकता. पायामध्ये जागा बनवली तदनंतर फटका दर्जेदार बाळाला मिळाला. उडवला लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाबेसाठी. वाईट पहिला बॉल बाळाला मिळाला. तदनंतर पहिल्या बॉलची फेकी. टोटल 6+1 अशा 7 धाबा आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या आकड्यावर. 18 धाबा धावफलकावरती. सेकंड सेमीफायनलचे 2 कॅप्टन इथवर उपस्थित झालेत. तेजस आणि रुपेश साहेबांच्या शुभास्ते आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनलचा टॉस इथे केला जातो. नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. जुना बॉल रे आलाय ना. कॉल SK वॉरियर्सचा असणार आहे. छापा कॉल. इथे नाणेफेकी जिंकली SK वॉरियर्सनं आणि निवडली बॉलिंग बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते चार्वे अँड ध्रुव 11 टीमला. चालू असलेली मॅच रंगतदार सामना आपण पाहतोय. गौरवच्या बॅटमधून 6 धावा आल्या. टोटल वैयक्तिक 15 धावसंख्येवरती ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गौरवला. सेकंड बॉल फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. आणखी एक मिड विकेटला यावेले मनसुबा. 6 धाब्याचा गौरवच्या बॅटमधून. अफलातून चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. एका ती किल्ला लढवण्याचा प्रयत्न गौरवच्या माध्यमातून केला जातोय. कॅप्टननं दुपारच्या सत्रामध्ये दिलेली बिर्याणी यावेळेस कामी येत असताना पाहायला मिळते. गौरव यावेळेस आपण पाहतोय अगदी मन लावून बॅटिंग करत असताना. काकासाठी ही फटकेबाजी चालू आहे. खास काकासाठी आपण पाहतोय मेजवानी गौरवच्या माध्यमातून. टोटल आले 2. आणखी एक येणार का. षटकार हॅट्रिकच्या कदारावरती गौरव. यावेळेस खोलात टाकला हितेशने. हा देखील तितका चालाकीचा आणि चातुर्याचा गोलंदाज आहे परंतु थोडासा वरकटताना बाळाला मिळाला होता. आली आहे एक फक्त सिंगलच्या मदतीने टोटल थोडी पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावर. 25 धाबा धावफलकावरती. कुठली विकेट अद्यापपर्यंत माघारी आली नाहीये. जशी पहिल्या डावामध्ये खेळी गेली NB ब्रदर्स टीमने तशाच पद्धतीची खेळी आपण सेकंड इनिंग मध्ये पाहतोय. महेशच्या बॅटमधून फटका ऑन साईडला. डीप मधून वेगाने आलेत क्षेत्ररक्षक. फील्ड आडोफेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. महेश देखील तितकेच जुरशीचे प्रयत्न करतोय परंतु तितपत चांगली सफलता त्याला मिळत नाहीये. अगदी वेगानं बॅट फिरवतोय परंतु तितके बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. जास्तीत जास्त काळ गौरवला स्ट्रायकर एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 5वा बॉल. पुन्हा हितेश तयार. 5वा बॉल. यावेळेस आपण पाहतो अतिशय वेगानं वाईट ऑकअप फेकण्याचा प्रयत्न हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा तितपत चांगला संपर्क काही झालेला नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. थांबवण्याचा प्रयत्न इथून केलं जाते. 2 षटकार या ओव्हरमध्ये नक्की झालं. लास्ट बॉल समोर डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना गौरव आपण पाहतो शेवट गोड करतात. लास्ट बॉल वरती दर्जेदार षटकार येईल आणि या 6 धावेनं अगदी विजयाच्या समीप वाटचाल पाहायला मिळते श्रीलबन टीमची. कोळिवली प्रीमियर लीग पर्व 4था आणि या 4थ्या पर्वाची पहिली सेमीफायनल आपण अनुभवतोय. जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती धावसंख्या. अजूनही विजयासाठी गरज येणारे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची. 12 चेंडू 21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व वाकस ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी विद्यमान सरपंच माननीय श्री संजय दादा तांबोळी साहेब उपस्थित होत आहेत.
थोड्याच वेळात जशी ही स्पर्धा कंप्लीट होईल त्यानंतर बक्षीस समारंभ प्रसंगी आपण त्यांना पाहणार आहोत. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. या भलेस फटका जबरदस्त आहे आणि इथे केली आहे चुकी. स्वतःला ना आपल्या टीमला सावरण्यात कमी पडले. चेंडू सीमा रेषा पलीकडे गेला. 4 धावा संधी आली होती. विचार करायला गेला ना या गोलंदाजाचा. ज्या वेळी NV ब्रदर्स टीम संकटाच्या कचाड्यात सापडते त्या वेळी तारणहार बनून येतो. यावेळेस देखील आला होता परंतु चुकी केली. क्षेत्ररक्षकानं सोडली आहे जेल. महेश यावेळेस जागा बनवून फटका जबरदस्त फाईन लेगच्या दिशेला मनसुबा होता. चेंडू निघून गेला लॉंग स्टॉपला. दर्जेदार चौकार. 4 धावा. विनंती करतो लगेचच मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवा. जुना बॉलच पहिल्या बॉलवरती चुकी झाली. त्यानंतर सेकंड बॉलवरती आपण पाहतोय हर्षदच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवत असताना महेश बऱ्याच उशिरानं त्याच्या बॅटमधून फटके आम्ही अनुभवतोय. तिसरा बॉल यावेळेस फटका जबरदस्त मिड विकेटला क्लिअर करत असताना बाला मिळतात. आक्रमण चढवलं जात आहे. 2 चौकार आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार. आतिषबाजी. धावत संख्या जाऊन पोहोचेल टोटल 46 या आकड्यावर. 46 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू आणि आता विजयासाठी अवघ्या 7 धावसंख्येची गरज आहे. चौथा बॉल यावेळेस जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न पण गोलंदाजाची दाद द्यायला हवी. ओळखला ट्रान्स आणि वेगानं फेकला चेंडू. अगदी पाहायला गेलं तर मिडल एसटीवरून टॉस होत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. पाचवा बॉल अतिशय वेगानं खालवर टप्पाचा चेंडू. सातत्यानं चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आम्ही हर्षदच्या माध्यमातून पाहिली. अखेरच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय आता हे सत्र आणि शृंखला. येणारे 7 चेंडू आता 7ची गरज. लास्ट बॉल भरपूर समाचार. लास्ट बॉल वरती या मॅच मधील हवा काढून घेतली जाईल. विजयाच्या समीप पाहायला मिळेल श्रीलवन टीम. लास्ट बॉल वरती आले षटकाराच्या मदतीने टोटल पोहोचली 52 या आकड्यावर. स्कोर कार्ड इक्वरी रन रेट आपण पाहतोय इक्वल पाहायला मिळेल. परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे अजूनही एका धावसंख्येची गरज विजयासाठी आहे. श्रीलवन टीमला येणारे 6 चेंडू 1ची गरज. यावेळेस गौरवच्या बॅटमधून फटका. विजयी षटकार. आपलादून चांगली कामगिरी. आणि महेश आणि गौरव एका ते किल्ला लढवत असताना ही सेमीफायनलची मॅच त्यानं विजय संपादन करून दिली आहे श्रीलवन टीमला. कोळिवली गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय दत्तादा डांगरे साहेब इथवर उपस्थित होत आहेत. विनंती करतो की आपण इथवर या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन स्थवा. या स्पर्धे ठिकाणी आपला देखील 36 मानसन्मान केला जाईल. श्रीलवन टीम गेल्या वर्षीचा रेकॉर्ड जर का आपण चेक केला तर महाअंतिम सामन्याचे